चौकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्येनंतर आता संभाजीनगरमध्ये आज आक्रोश मोर्चा जो आहे तो काढण्यात येतोय। त्याचबरोबरनं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या देखील मारेकऱ्यांवरती कारवाई व्हावी, ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई, यासाठी आज आक्रोश मोर्चा काढण्यात येतो। या संदर्भात आज मनोज जरांगे पाटील देखील छत्रपती संभाजीनगरमधील मोर्चाला सहभागी होणार आहेत। मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत। दादा, आज मोर्चाला सहभागी होत आहे। खरं तर 40 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। अद्याप एक आरोपी फरार आहे, केस सुरू आहे। त्याचाही शोध लावतील पोलीस प्रशासन। CID यासाठी चांगल्या पद्धतीचं बीडचं काम सध्या तरी चालू आहे, त्यामुळे त्यालाही सोडणार नाहीत, त्यालाही पकडतील। फक्त आमचं मुख्यमंत्र्याकडे एकच म्हणणं आहे की यातला आरोपी सुटता कामा नये एकसुद्धा। खंडणीतले आणि खुनातले हे आरोपी एकच आहेत, याच्यात दुसरा कोणी काय म्हणतात ना त्याला बाजूला सारू नये, हे दोन्ही पण एकच आहेत। आणि खंडणी मागायला लावणारा, खंडणी मागायला गेलेले आणि खून करणारे यांच्याकडून खंडणी वसूल करायला जे लोक पाठवले होते, म्हणजे खून केल्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यांपेक्षा ही सामूहिक कट घडून आणणारा खंडणीतला जो आरोपी तो सगळ्यात मोठा गुन्हेगार। आणि या तिघांना पण, म्हणजे या 3 टीमा, एक कोणची की खंडणी मागायला लावणारा, म्हणजे यांना पाठिंबा पुरवणारा, घरी झोपून खून करायला लावणारी ही दुसरी टोळी, ही टीम दुसरी याची, आणि करून घेणारा तो, म्हणजे हे 3, या तिघांना पाठिंबा देणारा, पाठबळ देणारा कोण, हे सुद्धा शोधला पाहिजे। खून करणाऱ्यांपेक्षा घडून आणणारा प्रचंड मोठा गुन्हेगार आहे, तो सुटता कामा। खरं तर काल पालकमंत्र्यांची यादी जी आहे ती राज्यभरातली जाहीर झाली। त्यामध्ये बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवारांनी स्वतःकडे घेतलेला आहे। खरं तर वेगवेगळ्या सभांमधून असेल, धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नका अशी मागणी जी आहे ती सातत्याने होत होती, ते कुठेतरी सरकारने ऐकलेलं आहे। काय प्रतिक्रिया आहे? नाही, मी आपण तर त्याच वेळेस सांगितलं, कोणी झाला काय नाही झाला काय, 50 मंत्री झाले तरी काय करू शकत नाही कोणी, हे आपण मागं स्पष्टच बोललो होतो की किती झाले, 2 व्हा, 5 व्हा, 50 व्हा, आम्हाला काही फरक नाही पडणार त्याचा। कारण शेवटी समाज आहे राज्यातला। तुम्ही जर गुंडगिरी करायला लागलात, तुम्ही खुनं करायला लागलात, तर सरकार आणि मंत्रिपद आणि फिरतीपद काय करू शकत नाही, किती जरी असले तरी। शेवटी न्याय संतोष व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी जनता रस्त्यावरती, मंत्रिपद फिरतीपद काही करणार नाहीत, किती जरी असले तरी पण चांगली गोष्ट आहे। चला, आता अजितदादा पालकमंत्री झालेत, तर बरेच घोटाळे आहेत तिथं, आता पीक विम्याचे येतं असं म्हणतात, परत काय बरेच येतो, काय टिपर चालत आहेत, काय हार्वेस्टर चालत आहेत, ते शेतकऱ्यांचा हार्वेस्टरचा एक प्रश्न आहे, अनेक आहेत, लय लफडे येतात। आता यांना कदर येईल, त्या अजितदादांना कदर येईल, ते लफडे काढू इतके आहेत, त्यांना कदर येईल, पण ते सफाया करतील ही आशा ठेवून येत। आणि दुसरी पण आशा आहे, त्यातला आरोपी सुटणार नाही, हे सुद्धा पालकमंत्र्यांकडं अपेक्षा आहेत लोकांच्या, एक सुद्धा सुटणार नाहीत। आणि ते होईल वाटतं, आता काय म्हणतात ना त्याला, मुळा जाळा सकट नायनाट होईल गुंडगिरीचा, आणि व्हायलाच पाहिजे, 100% होईल असं दिसतंय, नाहीतर आम्ही आहेतच ना। मग अजितदादांकडून तशा अपेक्षा आहे, मग कोणाकडून ठेवायचे? आता पालकमंत्री नव्हते ते तोपर्यंत आम्ही त्यांना बोललोच नाही। आता ते येत म्हणल्याच्या नंतर सगळा सफाई होईल, सगळ्या आरोपींचा होईल, कोण खंडणीच्या टोळ्यात, बंदुक्याला उड्या हाणतात सध्या त्यांच्या, अशा बंदुकीच्या उड्या हाणतात सध्या की खूप, याला मारून, त्याला कापून, त्याला हाणून, याला हाणून, असे बोळबोळ चालू आहे। बेट्या हो, सामाजिक संतुलन बिघडलं नाही पाहिजे, म्हणून लोक गप आहेत, आमच्यावर संस्कार चांगले आहेत, असे तुडीत्यांना तुम्हाला ते सामाजिक संतुलन तुमच्या 2 भंगार टोळीसाठी सगळा समुदाय जिल्ह्यातला राज्यातला अडचणीत नाही आणायचा। तुमचा माजुरेपणा किती टिकणार आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे, कारण शेवटी आम्हाला तुमची उडी कुठपर्यंत, कुपाटीपर्यंत हे चांगलं माहिती, लोकांना नसन माहिती, पण ते संतुलन बिघडलं नाही पाहिजे, कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, म्हणून तुमची बुळबुळ चालू आहे।
तुम्ही असं म्हणताय की कायदा सुव्यवस्था किंवा जे सामाजिक संतुलन आहे ते बिघडलं नाही पाहिजे, सामाजिक सलोखा, जातीय सलोखा. धनंजय मुंडे सुद्धा असंच म्हणालेत की जातीय सलोखा बिघडू नये म्हणून मी मंत्रिपद घेतलं नाही, पालकमंत्रीपद, तर ते अजितदादांना घ्यावं असं विनंती मी केली आहे. आणि त्यात मला नाही पडायचं. मी सांगितलं ना त्याच वेळेस की तुम्ही 50 घ्या. हां, आम्ही मोडायला पक्के आहेत, ताकद आहे आमच्यात. तुमचं गुंडगिरी दादागिरी मोडून काढायची पक्के ताकद आहे. ती बुळबुळ आहे, थोडी थोडी आहे त्याचीच आहे, दुसऱ्याची कोणाची नाही. त्याची टोळी आहे ती, बंदुकी फंदुकी अशी जरा शायनिंगमध्ये बोलती. बेटा हो, या धोरणात, हो धोरणात या, कारण शांतता राहिली पाहिजे या संस्काराचे आम्ही आहेत. म्हणून आम्ही सुद्धा शांत बसतो. आमचा संतोष भाईचा खून झालेला असो. तुम्ही खून करून जर मोर्चे काढता, आंदोलनं करता, राज्याला कळतो जातीवादी कोण आहेत. आत्तापर्यंत तरी मराठ्यांनी कधीच आरोपीच्या बाजूनं मोर्चे नाही काढले, गुंडाच्या बाजूने नाही काढले. आत्ता तरी जरी जवळचा नातलग जरी असला एखाद्याचा राज्यातला किंवा जातीचा जरी असला, तर यांनी आत्तापर्यंत या मराठ्यांनी कधीच पाठराखण केली नाही. चोट्ट्या चाट्ट्याची, दरोडे टाकणारायची कधीच नाही केलेली आणि करणार बी नाहीत कधी. तुम्ही ती पाठराखण करता म्हणून राज्याने ओळखीलं खरे जातीवादी कोण आहेत. बरं झालं हे बघा, आम्ही आरक्षण मागत होतो गरीबाच्या लेकराला, जातीवाद करीत नव्हतो. आमच्या लेकराला आरक्षण मागत म्हणजे जातीवादी, ते आम्हाला जातीवादी ठरत होते, आम्हाला जातीवादी ठरवायचे. बरं झालं ते काय म्हणतात ना, काही दिवसांनी का होईना पण लोकांसमोर महाराष्ट्रातल्या सत्य बाहेर आलं, खरे जातीवादी कोण आहेत. म्हणजे दरोडे टाकणारे, खून करणाऱ्याच्या मागे हे उभा राहायला लागले. म्हणजे लोकांनी ओळखलं खरे जातीवादी कोण. तिकडून मोर्चे काढणं, तिकडून रस्ता रोको आंदोलनं करणं, रात्र रस्ते आडून धरणं, म्हणजे या राज्यातल्या लोकांनी ओळखलं खरे जातीवादी कोण आहेत. ते लय चांगलं झालं. हा, ते आम्हाला उत्तर देण्यापेक्षा गोरगरीब राज्यातल्या जनतेला आणि मराठ्यांना घर पोवच उत्तर गेलं, जातीवादीच हे आहेत. धनंजय मुंडेंना असं विचारण्यात आलं की वाल्मिक कराड आणि तुमचे काही आर्थिक संबंध आहेत असा आरोप होतोय. त्यावरती ते म्हणाले की हे सर्व आरोप खोटे आहेत. त्याचबरोबर त्यांना असं देखील विचारलं गेलं की तुमच्यावर काही आरोप होत आहेत वेगवेगळ्या नेत्यांकडून, तर ते असं म्हणाले की एकही आरोप तुम्ही मला सिद्ध करून दाखवा. कुठेतरी ते सर्व जे काही आरोप त्यांच्यावर सातत्याने होत आहेत, सुरेश दहश करतायत, संदीप क्षीरसागर करतायत, तर हे सर्व आरोप त्यांनी फेटाळलेले आहेत जे मोर्चांच्या माध्यमातून होताना पाहिलं. चायला म्हणजे काय, त्याची काय एकटीच आहे काय मग ते इतकं गाबा, इतकं गाबा कनिंग भरून असल्यासारखं आहे ना ते. कनिंग कळत की तुम्हाला, कनिंग भरून असल्यासारखं आहे ना ते. ते का थोडं आहे का इतकं गाबा, त्याला काय करायचं इतकं. इतके फ्लॅट घ्यायला इतके पोर आहेत का त्याला. माणूस काय करतो, कुटुंबासाठी 10-5 खोल्या घेऊन ठेवतो. मोठं कुटुंब असलं तर 10-5 एकर जमीन घेऊन ठेवतो त्यासाठी, लेकरांसाठी, उदरनिर्वाहासाठी. नाही झालं तर एखादा मोठा व्यवसाय इतकं गाबाळ त्याला कनिंग भरून 10-15 कणगी भरत्या ना भाऊ, इतकं गाबाळ. त्याचं एक काय मग ते, याच्या पाठीमागं पाठीराखा असल्याशिवाय, ही संपत्ती कोणाची तरी असल्याशिवाय याला पडद्यामागं ठुलं. आता ती एकाएकी बाहेर आली, संतोष भाईचा खून झाला म्हणून. मग काय त्याची एकटीची काय ती ते गाबा असं म्हणायचं का काय. अरे अरे अरे, म्हणजे ज्याच्यासाठी पाप केलं हे पापच संभळतोय म्हणायचं ना. तो खंडणी मागितल्या कोणासाठी, त्यासाठी मागितल्या का मग त्यांनी. पैसा जमा केला, योजना जमा केल्या, कुठं प्लॉट हडपियो, जमिनी हडपियो, जमिनी घी, फ्लॅट घी मोठमोठाले, परत बंगले घी, इमारती घे. हे मग हे त्याचं आहे काय गबाळ इतकं, त्याला काय करायचं होतं इतकं, त्याचं आहे का ते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की धनंजय मुंडेंसाठीच हे काम करतायत किंवा असं त्यांचंच आहे. एवढी प्रॉपर्टी कोटी म्हणलं की डोक्यातच मग येतात. इतकी प्रॉपर्टी त्याला काय करायचं मग इतक्याचं. ही कोणाची तरी प्रॉपर्टी आहे, ही त्याच्याकडे ठुली, त्याच्याकडे बी लय झाली असं म्हणून त्यांनी याच्या नावावर कर, त्याच्या नावावर कर, त्या पाहुण्याच्या नावावर कर, याच्या कर, मित्राच्या कर, असं कर कर. मग विचारते ना उद्या एकाच्या नावावर एवढं ठुली, इतकं गबाळ कसं तो ऐकड, इतकी कसं काय घेतली. मग त्यांनी पाहुणे रावळे मित्र यांच्या नावावर ठुली वाटतं असा अंदाज आहे. पण एक दिवस असा उगणार आहे, थोड्या दिवसात, लय दिवस नाही लागणार याला, थोड्या दिवसात असा उगणार आहे की ही प्रॉपर्टी ज्याच्या नावावर आहे ना तो सुद्धा जेलमध्ये जाणार. कारण ही प्रॉपर्टी त्याची नाही आहे. XYZ एखादा माणूस आहे, मित्र आहे, पाहुणा आहे, त्याला विचारणारच यंत्रणा ही तुझ्या नावावर कसं काय. त्यावेळेस त्याला सांगावं लागणार आहे ती त्यांची, अमक्या अमक्याची ते खंडणीतला आरोपी देव, सारमाडा कोणी देव.
ते खंडणी तेच आहे. मग त्याला जेलमध्ये जावं लागेल का नाही? त्याच्यापेक्षा मी कालही सांगितलं आणि आजही सांगतो, ही तुमची सोडून एखाद्या राजकीय नेत्याची किंवा या खुनातल्या आरोपीची किंवा खंडणीतल्या आरोपीची प्रॉपर्टी, जमीन, काही बंगले, पैसे जर एखाद्या गरीब पाहुण्याच्या कुणाच्या त्यांच्या नावावर असतील, त्यांच्या मित्राच्या नावावर असतील, तर त्यांना वापस करा. नसता तुम्हाला जेलवारी करावं लागेल. घेणं देणं तुमचा सुखी संसार चाललेला आहे. जसं त्याला देऊन टाकाय, नावावर जमीन असले मला इथं रजिस्टर करून घे दादा, मला नको हे माझ्या जेलमध्ये जाईल. हां, तो हे लेकरं उन्हात पडतील विनाकारण. पाहुण्या रावायला तुमचं आव्हान आहे किंवा ज्यांच्या नावावर आहे. रावळे मित्र कोण असते ते गरीब लोक असते, त्यांना काही माहीत नसतं. इकडं पैसा झाला मारणाचा, कणगी भरू नोटा, नुसत्या नोटाच्या इकडं. मग हे कुठं ठेवायचं तर ते पाहुण्याला, मित्राला किंवा संबंधित लोकांना, एखाद्या बिल्डरला, एखाद्या व्यावसायिकाला असे जर दिले असते तर सांगतोय मी, कुणाच्या जमीन नावावर करून दिली, तिकडे घेतली, तिकडच्या जिल्ह्यातल्याच्या नावावर करून दिली, आणि तुला उद्या विचारल्यावर ही जमीन तो अनावर कसं का कुठून पैसे आणले, मेलक राहिलं ते. त्याच्यापेक्षा त्यांनी काय करावं, त्यांनी एक सपाटा उठावं सगळ्यांनी, हे तुपली जमीन वापस करून घे, हे धरलं की आम्हाला नको, आम्हाला जेल जावं लागलं. नसता मीडिया सांगन म्हणा मी की हा बघ ही यांनी अनावर जमीन केली तेव्हा मला त्या टायमाला माहीत नव्हतं. हे काय आता हे सगळं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून चित्र राज्यासमोर आलंय. मला जेलला जावं लागलं. मी त्यांना 50 वेळेस सांगितले जमीन नावावर करून घ्या, प्लॉट नावावर करून घ्या, हे घ्यायनात. म्हणून मी मीडिया सांगतोय महा याच्यात काही दोष नाही. मी त्यांना 3दा सांगितलं जाऊन तुमच्या नावावर करून घ्या, मला दोषी धरू नये. लोक असं मीडिया सांगायला सुद्धा मागं पुढं बघणार नाहीत. मग कारण स्वतःच कुटुंब कोण धोक्यात घालीत यांच्यासाठी यांनी असे अनितीने लोक कापून मारून पैसे कमवलेत. तर गोरगरिबाच्या नावावर जमीन आहेत ते कसं काय अंगावर, त्यांचं कुटुंब जाईल ना सगळं जेलमध्ये. ईडी संदर्भात वाल्मिकरांना एक नोटीस आल्याचं सुरेश देसाईने देखील दाखवलं होतं एकदा जाहीर सभेमध्ये की ही ईडीची नोटीस आहे म्हणून. मग आता काय आपलं ईडीला आव्हान असणार? होईल ईडी काय ग बसती, एवढं मोठं गाबाळ सापडं म्हणल्यावर आता ते काय कशाला ग बसन व्हायला आमच्यासारख्या गरीबाच्या मागं लगती. हां, हालचाली दिसत नाहीत पण तशा काय हो, त्यांना हालचाली. जर पेट्रोल संपलेलं असेल सध्या, डिझेल थंडीचे दिवस आहे सध्या, मशीन सुरू व्हायला टाईम लागतो, डक्का गाडी असेल होईन सुरू. कारण राहायला आमच्यासारख्याच मागं लागते, राहू घेणं नाही देणं नाही, आमच्यासारख्याच मागं लागते. मग आता एवढं मोठं गाबाळ, एवढं राज्यात वातावरण, ईडी कार्यक्रम दाखवील, लवकरच दाखवील सगळे कुठून आलं हे गबाळ काय हे सगळं बाहेर काढणार आहे. कारण एवढं उत्पन्न असू शकत नाही बाबा. अरे कारखाना नाही, शाळा नाही, सोळा नाही, एखाद्या आश्रम शाळासुद्धा नाही, साधी इंग्लिश स्कूलसुद्धा नाही, क्लासेससुद्धा नसते ना साधी. कमी इतकं काय कमाल कोणचं उत्पन्न होतं आहे शेतात? हाय त्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आली, यांचं कोणचं उत्पन्न नाही एवढं. नाही हे लय डेंजर होणार आहे. ईडी मागं लागणार थोड्या दिवसात, लागाव तिने. हां, तिने लागाव. तक्रार वगैरे करणार आहे किंवा काही मुख्यमंत्र्यांकडे नाही ते मला नाही काही कळत, पण का मग त्यांना कळा ना काय, यायला आमच्यासारख्याच मागायला होते आंदोलन करणाराच्या. इथं आमजवळ काहीच नाही, तरी आमचं सगळे पत्रे सगळं सापडे नेतात काढून, तेवढे आहेत 13.5 पत्रे ते मला आमच्या मागं जमतं. आणि मग हे काय आहे का बाळ, खुनं करायला लागले त्या पैशा जोरावर, मस्ती, मर्डर, हाफ मर्डर, छेडछाडी, बलात्कार. हे का साधं आहे का? चोट्टे चाट्टे दरोडे टाकते ते बिगून येतं. मग हे जमतंय का? ते आता अजितदादा झाले पालकमंत्री, आता कार्यक्रम लावते ना. मग धनंजय मुंडे असं देखील म्हणाले की मला किंवा आणखी कोणाला बदनाम करायचं असेल तर बिलकुल करा, पण माझ्या बीडला, माझ्या जिल्ह्याला आणि प्रभू वैद्यनाथाच्या नगरीला बदनाम करू नका, असं त्यांनी आवाहन केलं. कोणाला वाटतं बदनाम हवं? कोणाला वाटतं बदनाम हवं? बीड जिल्हा वाटतं का कोणाला? तुम्हाला बोललं म्हणजे तुम्ही बीडावर का ढकलीदा? तुमचं पाप तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेवर किंवा त्या जिल्ह्यावर, बीड नावावर, त्या चंपावती नगरीवर का ढकलता? प्रभू वैद्यनाथावर का ढकलता? तुमचं बाप त्यांच्यावर का कोण करतंय बदनाम? बीडला विनाकारण कोण करतं? वंजाऱ्याला विनाकारण बदनाम कोण नाही करत. कोण करतं ओबीसीला बदनाम विनाकारण? कोणी नाही. काय संबंध आहे ओबीसीचा याच्यात वंजाऱ्याचा काय संबंध? ताप तू करणार, तूच उडी तू त्यांना मध्ये ओबीसीला. मयूर वेळ आली या पांघरून घालायला, तर तू पाप कर, तू कोण कर पांघरून तयार घाल. तुझे लोक काय बोलते त्याच्यावर बी ध्यान ठेव ना, बरं का धनंजय मुंडे. लोक काय बोलते त्याच्यामुळे लय फाकायला लागलंय. भाषा बघ, कुणाच्या मागं उभा राहते हे बघ. प्रभू वैद्यनाथाचं नाव घेतलं ना, थोडं प्रामाणिकपणानं छातीवर हात ठोकून बोलावं. लोकांची भाषा काय विनाकारण. धनंजय देशमुखांना तुझे लोक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमक्या देतात. 22-23 दिवस धनंजय मुंडेचं नावसुद्धा नाही घेतलं आम्ही, नावसुद्धा नाही घेतलं.
जातीवादी कसे आम्ही? त्याचा भाऊ मारून तो खून पचवण्यासाठी तुम्ही धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमक्या देता. तुम्हाला हे दिसत नाही का भाषा काय? त्यामुळं ह्या टोळीमुळं बीडचं वातावरण खराब व्हायला लागलं. ही जी लाभार्थी टोळी, चट्टे चाट्टे कुठं कापसाचे हे कर ते कर, ते चोऱ्या करणारे असते गाड्या आड्याव हे कर ते कर, हे चट्टे उली खात असते एकामेकात मिसळून. आता एकामेकाकडून बोलणं चाललं नाही यांना, चोट्ट्या यायला सगळ्या. त्यांच्या जातीचा काय संबंध याच्याशी? पण काही काळजाला लागतील असे शब्द बोलून ते विनाकारण धनंजय मुंडेची टोळी सगळ्यालाच त्या समाजाला अडचणीत आणायला लागली टोळी. पण यांनी त्यांना दापिलं पाहिजे. हे दापित नाही त्याचा अर्थ असा होतो, हे सुद्धा सगळेजण मिळून त्यांना पाठीशी घालतात की काय, हे अर्थ निघतोच किती नाही म्हणलं तरी. कारण तुम्ही गप्प बसताय, याचा अर्थ तुम्ही मूकसंमती आहे, करा काय बी. हे नाही चालणार ना. बदनाम तुझी टोळी आहे, तिला थांबविलं पाहिजे. ती थांबवत नाही. थांबवतो कुठं? कोणाला वाटतं बीड बदनाम व्हावं? कोणाला वाटतं महाराष्ट्र बदनाम व्हावं? कशामुळं बदनाम कोण करायले? तुम्ही. आरोपीच्या बाजू मोर्चे कोण काढता? तुम्ही. खून झालाय त्याच्या बाजूने सहानुभूतीच नाही तुम्हाला. बोलायचं म्हणून बोलायचं फक्त 2 शब्द मीडिया. तुम्ही तर सगळ्यांनी खरे जर पूर्वीची परंपरा तुम्हाला ठेवायची होती 30 वर्षापूर्वीची, तर सगळ्यात आधी तुम्ही मोर्चा काढायला पाहिजे होता. खून करणाऱ्या आरोपीला फाशीच मिळाली पाहिजे. कारण त्याच प्रथा होत्या पूर्वी. कोणत्या जातीचं काही झालं की सगळे लोक त्या अन्याय करणाऱ्याच्या विरोधात जायचे. आता तसं कुठं आहे? लोक एवढी येडे नाहीत ना, दिमाग आहेत लोकाला. राज्यातल्या लोकाला तुम्ही कोणची शब्द फेक करताय, कोणत्या शब्दाचा मारा करताय, कोणचे सुशिक्षित पोरं कोणत्या शब्दाचा मारा कोणत्या पद्धतीचा करतायत, हे लोकांना खूप कळतं. तुम्ही जर इकडं अत्याचार माजवणार आणि तिकडं जाऊन दुसरीकडे एखाद्या जिल्ह्यात वेगळी भाषा बोलणार, हे चुकीचं आहे ना. हे चुकीचं आहे. तुम्ही फक्त शब्दाचा मारा करून शब्द फिरवलाय फक्त, पण तुम्ही समर्थनच करताय. हे कसं सांगून तुम्ही सुशिक्षित आहेत, लोक बी आहेत ना, लोकांना थोड्या ऐकले. तुम्हालाच वाटतं फक्त दुसऱ्याला अक्कली नाहीत, ते येडपट येतं आमके तमके तुम्हाला वाटतं ते. कारण तुम्हाला काय सवय लागली, तुमची टोळी आणि तुम्ही तेवढंच आयुष्य समजायला लागला तुम्ही. त्याच्या पलीकडं तुमचं कुणीच नाही. हे हे एक दिवस तुमच्यासाठी घातक आहे. याच्यावरती तुम्ही पांघरून घालताय, हे घालायला नाही पाहिजे. शेवटचा प्रश्न, पंकजा मुंडेंना जालन्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे, स्वागत करताय, त्याचं काय अपेक्षा आहे पालकमंत्र्यांकडून जालन्याच्या? नाही, हे बघा, मी त्याच वेळेस काय सांगितलं की तुम्ही 50 व्हा, आपल्याला फरकच पडत नाही. मी जातीवाद करतच नाही. मी आरक्षण मागतो म्हणजे कसं काय जातीवादी ठरवता तुम्ही मला? तुम्ही घेतलं त्यावेळेस मग तुम्ही जातीवादीच होते का? मी जर आज आरक्षण गरिबांच्या लेकराला मागतोय म्हणून मी जर जातीवादी असेल, तर तुम्ही सुद्धा घेणारे मग जातीवादीच का? संतोष भैयाला मी न्याय मागतोय, न्याय मागायचा नाही म्हणजे मी जातीवादी, आणि तुम्ही आरोपीच्या बाजूने उभा राहताय ते काय? त्यामुळे मी त्याच वेळेस सांगितलं, तुम्ही किती व्हा रे, 2 व्हा 50 व्हा, पण फरक आम्हाला काय फरक नाही पडत. आम्ही जातीवाद करत नाहीत, पण वळवळ जर दिसली जातीवाद केले ते सोडणार नाही. पदाशी आम्हाला देणं घेणं नाही, तो विषयच आमचा नाही. समजून घ्या भावना, भावना समजून. जातीवाद हा आमचा विषयच नाही आहे, आणि कोणाला कोणचे पद द्यावं हे आमचा विषयच नाही ना. माझा विषय ऐकतो नाहीच आहे, माझा काय संबंध त्याशी? नसता मी मागच म्हणलं असतं, आणि आपण म्हणलं नाही एकदा, मग मिळूनच देत नसतो. हे बी छाती ठोकून सांगतो. फक्त जातीवाद सहन नाही करणार. आतून जरी कळलं मला अमुक अमुक पदावर बसले तर, आणि त्यांच्यालाच हे करायला येतं आणि यांच्याला हे करायला येत. जिल्ह्यातली असो राज्यातली जनता असो, तुम्ही संविधानाच्या पदावर बसलात, मंत्री पदावर बसलात, सगळी जनता तुमची म्हणूनच चालायची. मला जर फरक कळाला की मी वाजविलं, सोडणारच नाही. त्यामुळे जाती भेद, जाती तीड असल्या गोष्टी इकडं नाही आणायच्या. तुमच्या पदानुसार तुम्ही वागायचं. आम्हाला काय देणं घेणं नाही त्या विषयाशी, कारण कमजोर नाही आहेत ना आपण. त्याच्यामुळे कमजोर असल्यावर ते असतं. कमजोर नाही आहेत, किती पद आले हरविणारच. मग जर आम्हाला कळालं तर, जातीवाद केला म्हणून जर कळालं तर हरविणारच. काल कोकणामध्ये एक मराठा परिषद झाली, आणि त्यामध्ये नारायण राणे असं म्हणाले की कुठलाही मराठा जो आहे व्यक्ती
तो स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही. कसं पाहताय नारायण राणेंच्या विधानाकडे? नाही नाही, मी पाठीमागं सुद्धा बोलले होते दादा, त्यावेळेसही सांगितलं तर मी त्यांचा आदर करतो. मी पहिल्यापासूनच बोलतो, हा नवीन शब्दच नाही आहे माझ्या तोंडात. मी त्यांचा आदर करतो कधी पण त्यांनी बोलू नये ही आमची त्यांना प्रत्येक वेळेस विनंतीच राहते. कारण ते ज्येष्ठ येतं आणि त्यांना मी बोललो सुद्धा नाही कधी तोंड टाकून. आमच्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते घेणार नाही. इथं का जोर जबरदस्ती नाही. बोलून विनाकारण दुही निर्माण करू नये, हे माझं म्हणणं आहे. तुम्हाला गरज नाही आहे, पण आम्हाला गरज आहे ना गोरगरीबाला, आणि आम्हाला काय लाज नाही त्याच्यात. कुणबी शब्द हा शेतकरी, शेती कसणारा मराठाचे आणि लढणारा पण मराठाचे, दोन्ही आम्हीच आहेत. क्षत्रिय मराठे पण आम्हीच आहेत आणि शेती कसणारे मराठेसुद्धा आम्हीच आहेत. फक्त तो अडाणी शब्द होता कुणबी, सुधारित शब्द शेती आलाय. शेतीचे काय लाज नाही. आमच्या लेकरा बाळांना लागतंय, आयुष्यासाठी लागतंय आणि आम्ही ते घेणार आहेत. नारायण राणे असं का सातत्याने म्हणतात? यापूर्वी देखील आता एवढे मोर्चे निघत आहेत, एवढी मागणी होते, लाखोंच्या संख्येने मोर्चे निघालेले आपण पाहायला मिळते. मग नारायण राणे असं का बोलतात? काय त्यांच्याशी काय संवाद झालाय का तुमचा? काय नाही नाही, मला माहीत नाही, पण मी काय सांगितलं की एक काळ त्यांनी समाजासाठी केलेलं आहे आणि ते ज्येष्ठ आहेत, वयानं मोठे आहेत, हे आजच बोलतोय नाही. हां, आपण कोणाचाच मोलायचं ठेवत नाही चुकला की. पण मी दादांना पहिल्यापासून मानतो, हे शब्द पूर्वीपासूनच काढतोय मी, आजच नाही. त्यामुळे मी लय बोलत नाही त्यांना बोलत नाही जास्त. त्यांनी समजून घ्यावं. उलट दादालाच एकाचा TV 9च्या माध्यमातून एक प्रश्न सांगतो, तेवढा सोडवा पण जरा, ते बरं होईल. हे बोलण्यापेक्षा हे आम्ही आमचं बघू, घ्यायचं आहे की नाही. तुम्हाला घ्यायचं घ्या, घेऊ नका. तुम्ही तुम्हाला काय जबरदस्ती केलेली नाही घे म्हणून. ज्या मराठ्यांना घ्यायचं ते घेतील. आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठीचे. हां, त्यामुळे ज्याला घ्यायचं ते घेतील, ज्याला नाही घ्यायचं ते घेणार नाही. जोर जबरदस्ती नाही. पण तुम्हाला एक काम सांगतोय, तुम्ही ACBC आरक्षण 10% लागू केलं आहे. 10% लागू केलं. त्यातून आमच्या लाखो पोरांनी ॲडमिशन घेतलं. मग मेडिकल असेल, MBBS असेल, BHMS असेल, आर्किटेक्ट असेल, कुणी इंजिनिअरिंगला असेल, मेडिकल कॉलेजला असेल, लाखो पोरांनी ॲडमिशन घेतलं. जरा मंगळवार बुधवारपर्यंत जर दादांनी हा प्रश्न सोडला तर बरं होईल. राणे दादांनी पोरांनी, लाखो पोरांनी ॲडमिशन घेतलेत, पण त्यांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म भरून घेतलेत का तुम्ही? आणखी पोरांचे ॲडमिशन झालेत. ज्यावेळेस तुम्ही 10% ACBCचं आरक्षण दिलं गेलं, त्यावेळेस OBCच्या धर्तीवरती सुविधा OBCच्या लागणार तुम्हाला, त्या धर्तीवरती दिलं गेलं असं विशेष अधिवेशनात बोललं गेलेलं आहे विधानसभेच्या पाटलावरती. पण आज लाखो पोरांनी तिथे ॲडमिशन घेतली. त्यांना ती सवलत लागू झाली का, याचं उत्तर मला द्या. का तुम्ही डाव टाकला, ACBCचं 10% आरक्षण दिलं, ॲडमिशन करून घेतली आणि आता पहिलं सत्र झालेलं आहे परीक्षेचं, आता दुसरं सत्र येतं आहे. तुम्ही असा डाव खेळला आहे का आमच्या मराठ्यांच्या लेकराशी जे 10% आरक्षण देऊन? ते आम्ही मागितलंच नव्हतं, तुम्ही बळच थोपिवलं आमच्यावरती आणि EWS सुद्धा आमचं घालवलं आहे. तुम्ही असा डाव टाकला का की ॲडमिशन करून घेतली आणि आता दुसऱ्या सत्राची परीक्षा येणार आहे, सगळी फीस भरा, हे डाव टाकला का तुम्ही? पोरांनी ACBCतून ॲडमिशन घेतलेत, पण त्यांना आता ती शिष्यवृत्ती घेताना कोणत्या डिपार्टमेंटला भरायचे, कोणत्या मंत्रालयाला अर्ज करायचे त्यांना सवलत मिळण्यासाठी? सामाजिक न्याय विभागाला करायचे का उच्च शिक्षण विभागाला करायचे? कोणाला करायचे आहेत? त्याच्यावर ऑप्शनच नाही आहे. तुम्ही नुसते ॲडमिशन घेतली. फाशा घ्यायला लावायच्यात का तुम्हाला मराठ्याच्या पोराला 10% आरक्षण देऊन? तुम्ही मुलींना मोफत शिक्षण केले, ते सुद्धा लफडे आहेत. कॉलेजवाले म्हणतायत की ती JRच लागू नाही आहे, त्याची अंमलबजावणी झाली नाही. काय हे काय चाललंय? तुम्ही जर ACBCला, ही गंभीर विषय आहे साहेब, ही साधा विषय नाही आहे. निवडणुकीपूर्वी ही साधा विषय नाही. आता आज कळालाय मला, म्हणून प्रथम मी आपल्याच चॅनलला सांगितलंय, आत्ता एवढ्यात कळालाय. पुण्याची विद्यार्थ्यांची टीम आत्ता अंतर्वालीत आलेली, त्यांनी सांगितलं हे इतकी भयान परिस्थिती आहे. तुम्ही जर 10% आरक्षण दिलंय तर राणे दादा याच्यावरती मंगळवारी बुधवारी कॅबिनेट सोडवा हे प्रश्न लगेच. त्यांचा मुलगा पण आता मंत्री आहे कॅबिनेटमध्ये. नाही, ते असं नका, ते मुलाचं वेगळं, ते बघू आम्ही. हां, पण दादाच्या बद्दलचा विषय फक्त. हां, दादांना सन्मानच देणार आम्ही, ते वेगळा विषय. हां, सांगावं असं दादानेच करावं ना, कशाला इकडं तिकडं? दादांनीच करावं, मुख्यमंत्र्यांना फोन लावा आणि हे काय हे सांगा म्हणावं.
एसीबीसीचं 10% आरक्षण दिलंय, तर पोरांचे सवलतीचा जे विषय शिष्यवृत्तीच ना, हां शिष्यवृत्तीचा त्यांचा विषय, स्कॉलरशिपचा विषय त्यांचा ते एकच ना, शिष्यवृत्ती स्कॉलरशिप एकच, तो विषय फॉर्म आता पोरांनी भरलेत, ॲडमिशन घेतलेत. आता पोरांना सवलतच नाही आहेत ओबीसीच्या, कशाला दिलं 10% आरक्षण? 10% आरक्षण या धर्तीवरती एसीबीसीचं ओबीसीच्या सगळ्या राज्यांतर्गत मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना सवलती लागू, याचा अर्थ असा आहे. म्हणून तुम्ही 10% आरक्षण एसीबीसीचं ते दिलंय. पोरांनी त्याच्यातून ॲडमिशन घेतलंय, लाखो पोरं आहेत राज्यात. आज त्या पोरांनी फॉर्म भरायचा कशातून? उद्या कॉलेज यांना 100% फीस मागणार आहे, 100% सांगतो तुम्हाला मागणार आहेत. फाशी घ्यायची का त्या टायमाला? तुम्ही ऑप्शनच दिला नाहीये, त्यांच्याकडून फॉर्मच भरून घेतले नाही आहेत. बरं त्यांनी भरायचे फॉर्म तो कोणत्या डिपार्टमेंटला भरायचे? सामाजिक न्याय मंत्रालयाला भरायचे आहेत, त्या विभागाला भरायचे आहेत, उच्च शिक्षण मंत्र्यांच्या विभागाला भरायचे, कोणत्या विभागाला भरायचे? काय इशारा असेल आपल्या या सरकारला? अरे सरकार बेजार करून टाकते ने पोट्टे, जर झालं नाही या 2-4 दिवसात तर इतके लाखो पोरांचं विद्यार्थ्यांचं वाटोळ होणार, आणि मी काय गप्प बसणार काय? या 2-4 दिवसात जर प्रश्न नाही त्यांनी ते मार्गी काढला ना. आणि मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा सांगतो, एसीबीसीतून जेवढे ॲडमिशन झाले आहेत ना, ओबीसीच्या धर्तीवर सगळ्या सवलती त्यांना लागू करा. त्यांच्या हॉस्टेलचे सुद्धा प्रश्न मार्गी निघालेले नाहीत, आणखी नुसत्या जागा घेतल्या धंदा केलेत. काय संपादित केले ते? तिथं कधी बिल्डिंग उभा राहणार आहे विद्यार्थ्यांसाठी? अरे सोयीचं नाही, खेड्यापाड्यातून जाणारे लेकरांनी राहायचं कुठं? कशा जागा संपादित केल्या तुम्ही? राज्यातले तातडीनं हॉस्टेलचे सुद्धा त्यांनी त्या इमारतीच्या बांधकामं सुरू करून ते घेतले पाहिजे तातडीनं. त्या सारथीचे सुद्धा प्रश्न मार्गी लागत नाहीत राव. त्या सारथीचे सुद्धा विद्यार्थी आले होते. काय मला तर काय चाललंय ना हे कळतच नाहीये. हे सारथीनं काय चालवलंय आणि कुठं काय करायला लागलेत. दुसरा एक प्रश्न आहे, सदावर्ते जे आहेत त्यांच्याकडे एस टीची बँक आली होती, संचालक मंडळ त्यांचं निवडून आलं. त्या दरम्यान 150 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप एस टी संघटने संदीप शिंदेंनी केला आहे, आणि त्यामधले 43 लाख रुपये जे आहेत ते सदावर्तेंच्या पत्नीच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले गेलेत, असा देखील त्यांनी आरोप केलेला आहे. कसं पाहता या सगळ्या घटनांकडे? नाही, त्यातलं मला अधिकृत माहिती नाही. ज्यातलं मला अधिकृत माहिती नाही ना ते मी बोलत नाही, कारण मी जातीवादी नाही. हां, पण एखादा विषय आता घेतला काही कडीला लावतो. हां, मला आता ते कुठली बँक आहे, कशी बँक आहे, एस टी महामंडळाच्या बिचाऱ्या त्या ड्रायव्हर किन्नरचे काय हाल आहेत त्यांच्या कुटुंबाचे, याची जाणीव आहे आम्हाला. कारण किती रातपाट करून त्या ड्युट्या कराव्या लागतात. लेकरं एकीकडं, ते एकीकडं, पण स्वतःच्या संसाराला तुटपुंजी मदत त्या पगारातून यावा म्हणून तरी बी प्रामाणिकपणे ते ड्रायव्हर बी किन्नर म्हणजे ते कंडक्टर बी रात्रंदिवस काम करतात, लोकांची सेवा करायचं काम करतात. त्यांचे प्रश्न मार्गी खरंच लागले पाहिजेत. त्यांच्या बँकेत घोटाळा व्हायलाच नाही पाहिजे, पण त्यांना पगारसुद्धा वाढीचे पाहिजेत. कारण इतक्या कष्टाचं काम आहे ते सुद्धा, की रातपाट ते काय बघत नाहीत. ऊन किती आहे, थंडी किती आहे, काकडत कुकडत का व्हायना कामं करतात. किती पाऊस आहे बघत नाहीत, वेळेवरती गाडी नेतेतच. मग जे राज्याच्या कायद्याच्या नियमाची काटेकोरपणे पालन करून कामं करतात, यायला यांच्याबद्दल विचार नाही करायला पाहिजे राव. 4-2 हजार जास्त पगार काय गुतलंय का? ते बिचारे शेतकरी एक ते हार्वेस्टरवाले, त्यांचे प्रश्न कशाला लांबवायला पाहिजेत? आणि पोलिसाला काय हाताला लकवा भरतो काय त्यांच्या कचाकच त्यांच्या FIR घ्यायला? काय अडचण काय तुम्हाला अडचण काय? आणि ज्यांनी जास्त भ्रष्टाचार एका कपमध्ये टाका ना, यायला आमच्याकडे बरं लावता. हां, शियाडे आणि SIT आणि काही नसून आमच्याकडे म्हणजे मारा आम्हीच खायचे, रक्त आमचंच सांडलं, किशी आमच्यावरच, चौकशा आमच्याच. आणि हे काय बेचारे ते शेतकरी, त्यांचे प्रश्न आहेत त्या हार्वेस्टरवाल्यांचे, या एस टी महामंडळाच्या बँकेवाल्यांचे, कशाला वेळ लागायला पाहिजे? त्यातले मला त्यातली डिटेल माहिती नाही, त्याच्यामुळं मी अधिकृत त्याच्यावर माहिती नसल्यामुळे बोलू शकत नाही. माहिती असते ना मग झपकात लावतो. मग त्यांची लीड बँक कोण, त्यांचं कोणत्या अंतर्गत येतं आहे, ते कोणचं मंत्रालय त्याला येतं आहे, हां, मग ते सगळे कामालाच लावतो. लक्ष्मण हाके जे आहेत त्यांनी असा सवाल उपस्थित केला आहे की जे हार्वेस्टर शेतकऱ्यांनी जे 10-10 लाख रुपये दिलेत त्यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, असा सवाल त्यांनी उलट सवाल केलेला आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की 10 लाख रुपये का दिले त्यांनी आणि कुठून दिले एवढे पैसे? जाऊ देऊ त्याचं, त्याला नाही विचारत आहे. किती महत्त्व द्यायचं, कोणाला काय करायचं. आपल्या चॅनलवरलं लय मोठं चॅनल आहे आपलं, प्रतिष्ठित आहे. कोणाला काय किंमत द्यायची, किती काय द्यायचे तर आपण बी ठरवायचं. काय असल्याचं त्याला काही कळतच नाही. काय शेतकरी म्हणजे मायबाप आहे देशाचा.
सगळ्याला पोषितोय. माझा मायबाप शेतकरी सगळ्या देशाला पोषितोय. त्याची अवकात एखाद्याने काढावं ह्याच्यापेक्षा दुसरं काय. हे हे पण पाहतो या ठिकाणी नारायण राणे जे आहेत त्यांना देखील एक विनंती वजा आवाहन जे आहे ते मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे की त्यांनी SABCच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावावा असं आवाहन त्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन अमित आडेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, अंतरवली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.